नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे। श्री क्षेत्र तिळसेश्वर या ठिकाणी आज आपण आहोत। महाशिवरात्रीच्या निमित्तानं आज 15 फेब्रुवारीचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात। आपल्यासोबत वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे साहेब आहेत। साहेब, यावर्षीची 2026ची जी महाशिवरात्र आहे या संदर्भात इथे जे भाविक जमलेले आहेत त्या संदर्भात आपण भाविकांना काय आवाहन कराल? कोण सुरक्षेच्या बाबतीत? प्रथम महाशिवरात्री निमित्ताने पोलिसांच्या वतीने सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा। आजच्या या तिळसेश्वराच्या यात्रेच्या निमित्ताने जे वाडा तालुक्यातील आणि जवळच्या तालुक्यातून जे भाविक या ठिकाणी येतात मोठ्या प्रमाणात, त्या सगळ्यांना या माध्यमातून आवाहन करतो की आपण ज्या व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आलेल्या आहेत, दर्शनासाठी वेगळी रांग आहे, महिलांसाठी पुरुषांसाठी वेगळी रांग आहे, त्या रांगेचा फायदा सगळ्यांनी घ्यायचा आहे। रांगेच्या मधून येताना काही अडचणी असतील, आजूबाजूला आपल्या कोणी संशयित व्यक्ती आपल्याला आढळून आला आणि आपल्या गळ्यातील दागिने, किमती वस्तू, पर्स, पाकिट याची त्यांनी काळजी घ्यायची। असं कोणी संशयित आढळलं तर तातडीने 112 तसेच आमचे जे पोलीस मदत कक्ष मंदिराच्या शेजारी आहे त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। याबरोबर आपली लहान मुली विशेषतः यांची काळजी घ्यायची, त्यांचे हात सोडायचे नाहीत, त्यांना सोबत ठेवायचं, कुटुंबासोबत सातत्याने त्यांनी राहिलं पाहिजे। आपण जेव्हा गावापासून इकडे येताना त्यावेळी वाहतुकीची आणि आपल्या मोटरसायकलची विशेषतः काळजी घ्यायची आहे। मोटरसायकलवर हेल्मेट घालून ट्रिपल सीट न येता व्यवस्थितपणे रस्त्याने डाव्या बाजूने यायचं। ज्या ठिकाणी आपल्याला वाहतुकीची अडचण वाटते त्या ठिकाणाहून माहिती आम्हाला द्यायची। त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे, वाहतुकीचे अंमलदार नेमलेले आहेत। या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था भरपूर प्रमाणात गावातल्या लोकांच्या माध्यमातून केलेली आहे। पेन पार्क ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा कंपल्शन नाही आहे की त्यांनी किती पैसे द्यावेत, योग्य पद्धतीने ते तुम्हाला जाण्याचा आणि येण्याचा मार्ग सांगतील। 4 व्हीलरच्या ठिकाणी 4 व्हीलर, 2 व्हीलरच्या ठिकाणी 2 व्हीलर लावायची। आपल्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर याच्या काळजीसाठी जे पेन पार्कचे संबंधित शेतकरी आहेत त्यांना सांगून त्यांच्या वाहनांची काळजी ते घेणार आहेत। त्याच्याबरोबर येताना आणि जातानाच्या मार्गावर कुठेही इतर संशयित व्यक्ती वस्तू मिळून आली तर पोलिसांना माहिती द्यायची आहे। एस टीसाठी वेगळं स्थानक बनवलेलं आहे, त्या ठिकाणी देखील एस टीमध्ये बसताना आणि उतरताना विशेषतः महिलांनी काळजी घ्यायची। त्यांच्या गळ्यातील दागिने, पर्समधल्या वस्तू, किमती वस्तू या सांभाळून ठेवायच्या आहे। त्यांच्या आसपास धक्काबुक्की होणार नाही याच्यासाठी विशेष काळजी घ्यायची। लाईनीने सगळ्यांनी बसमध्ये चढायचं, उतरायचं। तिथं कोणी घाई करत असेल तर आपण थोडा वेळ बाजूला थांबा आणि गर्दीचा फायदा घेऊन कोणी चोरी करणार नाही यासाठी दक्षता घ्यायची। त्याचबरोबर ज्या ठिकाणी पोलिसांनी फेरीवाल्यांना अलाउड केलं नाही त्या ठिकाणी फेरीवाल्याकडून काही खरेदी करायचं नाही, जेणेकरून फेरीवाले त्यांच्या दिलेल्या क्षेत्रामध्येच फेरीचा धंदा करू शकतील आणि आपल्या येण्या जाण्याच्या मार्गावर विनाकारण रेंगाळत थांबायचं नाही, ज्यामुळे लोकांना वेळेवर दर्शन घेणं आणि यात्रेमध्ये त्यांच्या काही खरेदी करायची, त्याच्यासाठी जाण्या येण्याची कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही। या पद्धतीने सर्वांनी शिस्तीचं, स्वच्छतेचं पालन केलं तर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्याचबरोबर तिळसेश्वराच्या यात्रेच्या ठिकाणी पाण्यामध्ये जे देवमासे आहेत त्यांचीसुद्धा काळजी घेताना त्यांना पाहण्यासाठी जेव्हा जातात त्यावेळी लहान मुलांना पुढं जाऊ द्यायचं नाही। तिथं जी संरक्षण व्यवस्था केलेली आहे त्याच्या मर्यादेत राहून मग ते मासे पाहायचे आणि त्याच्यानंतर जाण्याचा आणि येण्याचा जो वेगळा मार्ग आहे त्या मार्गाचा वापर करायचा आहे असं आवाहन मी करतो। या व्यतिरिक्त काही कोणाला मदत लागली तर तातडीने आम्हाला संपर्क साधावा। धन्यवाद। हे होते केंद्रे साहेब, वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, ज्यांनी भाविक जे इथे उपस्थित आहेत, जे उपस्थित झालेले आहेत त्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये जे काय आहे एकूणच सर्व बाबी त्यांनी या संदर्भात सांगितलेल्या आहेत। साहेब, धन्यवाद।